जय मुरलीधर. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आज आपण जाणार आहोत मुरलीधर मंदिरात आणि हे जे मंदिर आहे हे नाशिक येथील कापड बाजारात आहे आणि तसंच ह्या मंदिराबद्दल खूप लोकांची श्रद्धा आहे. पण फारच क्वचित लोकांना या मंदिराचा इतिहास माहिती आहे आणि त्याचबद्दल याची कहाणी माहिती आहे. कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, की जेव्हा श्रीकृष्ण भगवानचं मंदिर असतं, तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवानच्या मूर्तीबरोबरच राधा राणीची मूर्ती देखील असते. पण ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरात फक्त श्रीकृष्ण भगवान म्हणजेच मुरलीधर भगवान यांची एकमेव मूर्ती आहे. तर यामागचं कारण जे आहे, इतिहास जो आहे, तो आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी संदेश संदीप संत आपल्या ह्या मुरलीधर मंदिराला ह्या वर्षी 200 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी द्विशताब्दी आगमनोत्सव आपण सोहळा साजरा करतोय आणि 2028मध्ये मंदिराला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. ह्या मुरलीधर मंदिराची स्थापना गुंडराज महाराज म्हणजेच दादा महाराज यांच्या हातून झालेली आहे. मुरलीधरांची मूर्ती ही एकमेव अशी आहे की जी पांढऱ्या पाषाणात आपल्याला बघायला मिळते. या मुरलीधरांचा जो शृंगार केला जातो हा पूर्ण वस्त्रामधलं म्हणजे सोळं किंवा धोतर जसं आपण नेसतो तसं मुरलीधरांना नेसवलं जातं. याला कुठेही सुई दोरा पिन टाचणी वगैरे वापरला जात नाही. फेटासुद्धा मुरलीधरांना साडीचा फेटा नेसवला जातो. त्यालाही कुठेही सुई दोरा पिन टाचणी वगैरे वापरला जात नाही. जन्माष्टमीच्या काळामध्ये मुरलीधरांना विविध शृंगार केले जातात, जसं की झुलावर, मोरावर, चंद्रावर, गरुडावर, शेषनागावरती, त्यानंतर अर्धनारी नटेश्वर, मोहिनी रूप, घोंगडीवाला असे मुरलीधरांना विविध रूप दिले जातात. तसेच वार्षिक कार्यक्रमांमध्ये दत्त जयंतीला दत्त महाराजांचा शृंगार केला जातो. चंपाषष्ठीच्या नवरात्रामध्ये मुरलीधरांना खंडेराव महाराजांचा शृंगार केला जातो. नरसिंह जयंतीला लक्ष्मी नृसिंहाच्या रूपात मुरलीधरांचं आपल्याला दर्शन मिळतं. वामन द्वादशीला वामनाचा शृंगार केला जातो. गोदावरी नदी ही दक्षिण वाहिनी आहे. दक्षिण वाहिनी गंगेच्या तीरी पिंपळाच्या झाडाखाली आणि कृष्ण मंदिरामध्ये केलेली उपासना ही लवकरात लवकर फलित देणारी असते. ज्यावेळेस महापूर येतात किंवा जेव्हा 2008मध्ये किंवा 16मध्ये 19मध्ये जे महापूर आले त्यावेळेस आपण मुरलीधरांना स्नानासाठी गंगेवरती नेलं होतं. या तुळशीवनाच्या इथे मुरलीधरांची पूजा होते, गंगेची पूजा होते आणि मग मुरलीधरांचं तिथे स्नान केलं जातं. स्नान झाल्यानंतर कितीही पाऊस असला तरी पाणी लगेच ओसरायला सुरुवात होते. आणि 1825 साली गुंडराज महाराजांनी मंदिराची स्थापना केली. त्यावेळी मुरलीधरांची मूर्ती ही त्यांना स्वप्नदृष्टांत मिळाला होता आणि तशीच ती मूर्ती मिळाली. त्यासोबत राधेची पण मूर्ती होती, पण मग ती मिळाली. पण मग त्यांना स्वप्नदृष्टांत सांगितलं होतं की सध्या मलाच घेऊन जा. अच्छा. आणि मग कालांतराने परत पिढ्यांमध्ये मी तुम्हाला दृष्टांत देईल त्यावेळेस राधेची मूर्ती आणायची. अच्छा, त्यामुळे मग आता मंदिरात एकच म्हणजे कृष्ण भगवानची मूर्ती आहे. अरे वा. आणि आपल्या मुरलीधरांची एकमेव मूर्ती अशी आहे की जी पांढऱ्या पाषाणात आहे. अच्छा. याला तशीच एक सुंदर गोष्ट आम्हाला तिथे कळली, जी मजेशीर पण वाटली, की जे गुरुजी आम्हाला सांगत होते ते म्हणाले की शृंगार करताना सुद्धा भगवानाची मर्जी असते तरच तो शृंगार देखील होतो. त्यांनी एक अनुभव सांगितला, की जे मोहिनी अवतार जे भगवानासाठी शृंगार करत होते, तर त्यांनी सांगितलं की ह्या वर्षी आम्ही काहीतरी जे भगवानाचे दागिने होते ते वेगळे म्हणून आम्ही त्यांना परिधान केले. पण तो प्रत्येक दागिना तयारी झाल्यानंतर देखील तुटत होता. तर त्यांना मग नाईलाजास्तव जे जुने दागिने होते ते परिधान करावे लागले आणि त्यानंतरच ते व्यवस्थित पद्धतीने रूप खुलून दिसलं. म्हणजे याचं सांगण्यामागे त्यांचा एक हेतू होता, की भगवान जे आहेत त्यांच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असतात. इव्हन त्यांचा जो शृंगार असतो तो देखील ते आपल्याकडून त्यांच्या पद्धतीने त्यांना आवडेल त्या पद्धतीने करून घेतात. ही गोष्ट ऐकून खूप एक छान वाटलं आणि एक म्हणजे की भगवंत जे असतात ते आपल्याकडून किती छान पद्धतीने सहजरित्या त्यांची गोष्ट पण करून घेतात. मुरलीधरांची रूपांचं दर्शन होतं. अच्छा, म्हणून हे सगळे एवढे आरसे विराट रूप दर्शन आपल्याला इथे बघायला मिळतं.
अच्छा. असं इथून थोडं साईडला हे बघा. अरे बापरे. जाईल तोपर्यंत आहे. अच्छा, म्हणून या आरशांचं म्हणजे हे आरसे इथे लावले. म्हणजे इतका बारीक विचार तर कधी मनात पण नाही येत. जी मूर्ती आहे हो. तांदळा आहे तो राजराजेश्वरी जगदंबा माता वणी गावातली देवी आहे. अच्छा. तिचं तांदळा आहे. त्यानंतर मुरलीधरांची भोग मूर्ती लक्ष्मी नृसिंह त्यांचं संत करण्याचं कुलदैवत आहे. ही महाविष्णूंची मूर्ती ही पूर्ण शाहीग्रामातली मूर्ती आहे. अच्छा. आणि त्यांच्या पुढे जे आहे ती समोर जे भगवं फूल ठेवलं आहे हो ते त्याच्या खाली हस्तलिखित भगवद्गीता आहे. अच्छा. एवढीच डबी आहे. हो, कारण खूप छोटं दिसतंय ते. एवढीच हे आहे. वरती चांदीचं आपण कव्हर केलं. अच्छा अच्छा. आणि हस्तलिखित आहे ते. अच्छा. महादेवांची विंडिका आहे. नंतर वेद पुरुष आहे. सप्तशृंगी देवीचा टाक आहे. बालाजी आहेत. गणपती आहे. अन्नपूर्णा आहे. आणि ही वरती जी स्तंभावरती बसलेली मूर्ती आहे ही रामरायाची मूर्ती आहे. अच्छा. ही मूर्ती सीता मांडीवर बसलेली अच्छा ती मूर्ती आहे. हो, ते साईडला जे मूर्ती दिसते छोटी. अच्छा. आणि रामरायाच्या पाठीवरती याचं पदचिन्ह पण आहे. अच्छा. त्यांचा घंटा आहे. मारुती आहे. काल भैरव खंडोबा आणि 5 शाहीग्राम आहे. अच्छा. शंख. अरे वा. म्हणजे प्रत्येक मूर्तीचं काहीतरी महत्व आहे आणि काहीतरी वेगळेपण आहे. आमचे घरातले देव सगळे इथेच आहे. इकडे बघाल तर असंख्य कृष्ण दिसतात. ह्या ज्या मूर्ती आता आपण बघतोय व्हिडिओमध्ये ह्या कागदी मूर्ती आहेत आणि कागदापासून बनवलेल्या आहेत. या मंदिरातली प्रत्येक गोष्ट काहीतरी नवीन आपल्याला सांगून जाते. मुरलीधर भगवानच्या वेगवेगळ्या गोष्टी आज आम्हाला जाणून घ्यायला मिळाल्या. जसं की जी परमशक्ती आहे देवाची ती कुठे ना कुठे आहे हे आज आम्हाला कळलं. तर ज्यांनी आम्हाला माहिती सांगितली ज्यांचे ते मंदिर आहे आणि ते तिथे रोज देवाची पूजा करता महाराजांची, तर त्यांच्याकडून काही गोष्टी आम्हाला कळल्या. जसं की त्यांनी जे दृष्टांत आहे ज्या लोकांना काही अनुभव आले त्याबद्दल माहिती सांगताना ते म्हटले की एक महिला होती की तिच्या स्वप्नात भगवान मुरलीधर आले आणि त्यांचं जे एक रूप होतं त्यांचं वाहन होतं मोर. तर तसं रूपात भगवान मुरलीधरांनी त्यांना दर्शन दिलं होतं. आणि ती जी स्त्री होती त्यांना काही आयडिया नव्हती की हे मंदिर कुठे आहे काय आहे. त्या सहज म्हणून बाजारात आल्या होत्या इकडे मंदिराच्या इकडे. तर त्यांना भजन कीर्तन चालू असताना त्यांना आवाज आला आणि त्या की कुठे चालू आहे यासाठी कुठे मंदिर आहे का ते बघत त्या आल्या. आणि तेव्हा भगवानांचा शृंगार चालू होता. तर त्या जरा वेळ थांबल्या की आता मी आलीच आहे तर भगवानांचं दर्शनच घेऊन जाते. तर जेव्हा त्यांनी भगवान मुरलीधरांचं रूप पाहिलं जे त्यांना स्वप्नात दर्शन मिळालं होतं ते प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि ती जी व्यक्ती होती त्या खूप रडल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. आणि ज्यानंतर म्हणजे त्या रडत होत्या आणि ते बघून सगळ्यांना असं वाटलं की का रडताय. मग त्यांना विचारण्यात आलं की काय झालं. त्यांनी सगळा प्रसंग सांगितला. तर यावरून जर आपल्या मनात भक्ती असेल तर आपल्याला देव कुठल्या ना कुठल्या रूपाने साक्षात्कार देत असतो आणि आपल्याला दर्शनाला बोलवूनच घेतो. हे एक मला खूप म्हणजे ऐकून खूप छान वाटलं. ही माहिती त्यांनी आम्हाला तिथे सांगितली आणि वेगळंच आम्हाला ऐकून सुद्धा आमचं मन देखील भारावून गेलं. कृष्णारी बुवा संत यांनी हे पोशाख मुरलीधरांचे विविध पोशाख सुरू केले. त्यानंतर हे लोक यांची मुलं. अच्छा. हे यांचे मुलगा आणि यांचे मुलगा. अच्छा. म्हणजे जे पोशाख भगवान मुरलीधरांना
तुम्ही परिधान करतात हो, यांनी बनवलेत ते. हे विविध उत्सवातले जे विविध शृंगार आहेत ते यांनी सुरू केले. अच्छा, सुरू केलं. पूर्वी मुरलीधरांना फक्त अर्धनारीश्वराचा शृंगार केला जायचा अच्छा. आणि बाकीचे जे वाहनांचे शृंगार आहेत हो, ते सगळे यांनी सुरुवात केली मग. अरे वा. ते त्यांच्या हातून झालेले शृंगारचे. अच्छा. अशी सुंदर माहिती आम्हाला गुरुजींनी सांगितली आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करते आणि तुमचा सगळ्यांनाही धन्यवाद करते की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला.